अचलेची व्यवस्था नीट लागली हे ऐकून विलासच्या क्रोधाग्नीचा स्फोट झाला. वास्तविक अचलेला विलासने टाकून दिली होती. तिची पुढे काय दशा होती हे जाणण्याबद्दलही त्याने उत्सुक असण्याचे कारण नव्हते. परंतु द्वेष हा सुडाचा आनंद उपभोगण्यासाठी उत्सुक असतो. द्वेषाचा विषय आपल्या दृष्टीआड झाला एवढ्यातच आनंद न मानता त्या व्यक्तीच्या सर्व बाजूंनी हाल अपेष्टा होत असल्याचे पाहण्यापुरता परमानंद द्वेषाला कुठलाच नसतो. ज्या प्रमाणात द्वेष जास्त त्या प्रमाणात सुडाची इच्छा जास्त, आणि ज्या प्रमाणात द्वेषभूत व्यक्तींचे हाल होतील त्या प्रमाणात आनंद जास्त, अशी ही मालिका आहे. विलासची इच्छा अशी आहे की अचलेला बाहेर कुठे थारा मिळू नये. तिने दीन होऊन शरण यावे. निदान पक्षी विलासच्या द्वेषामुळे माणूस किती जमीनदोस्त होतो याची प्रतिती सर्व जगास तिच्या अनन्वित हालाखीने पटवून द्यावी. पण ती सर्व त्याची मनीषा फोल ठरली. उलट अचलेला बाहेरच्या जगातून सहानुभूती मिळू लागली. ह्याचेच त्याला विशेष वैषम्य वाटू लागले. त्या सहानुभूतीत त्याला स्वतःच्या तिरस्काराची आणि पराजयाची पडसावली दिसू लागली, आणि त्या पडसावलीच्या भूताटकीनेच तो भयभीत झाला. वनिता विश्राममधून अचलेला काढून टाकण्याचा त्याने डाव घातला, पण तो फक्त वसतिगृहापुरताच सफल झाला. राहायलाच जागा राहिली नाही म्हणजे आपोआप अचला शरण येईल ही त्याची समजूत खोटी ठरली. तिला जयपालाने आसरा दिला. विलासच्या सुड्याच्या वणव्यापासून तिचा बचाव झाला, म्हणूनच त्याचा क्रोध अनिवार्य झाला. उषा ही विलासची दुसरी बायको. अचला घरातून गेली एवढ्यानेच तिच्या सवती मत्सराची तृप्ती झाली नव्हती. अचला स्वरूपाने सुंदर आहे ही गोष्ट मनात सारखी डाचत होती. काढून दिली तरी ती सवत आणि तीही स्वरूपवान असावी ही कल्पनाच मुळी तिला असह्य झाली. तिच्याही सवती मत्सराला वाटे की अचलेचा नायनाट व्हावा, पण हे तिला स्वतः साधता येणे शक्य नव्हते. तेव्हा केवळ अचलेला रोज पाहायला मिळावी, तिच्याबद्दलच्या खऱ्या खोट्या कंड्या यजमानास रोज सांगता याव्यात आणि त्यांच्या तिरस्काराला सतत तेवत ठेवावे असे उशेला वाटे. एवढ्यासाठी तिने विलासच्या नकळत वनिता विश्रामात शिवणकामाच्या वर्गात नाव घातल्याला 4 दिवस होऊन गेले होते. तिची आणि शोभाची चांगलीच ओळख झाली होती, आणि आता तर त्यांची खाजगी कुजबुजही अधूनमधून रोज होऊ लागली होती. ही इथं शिकायला राहिली आहे का कशाला राहिली आहे? उषेने शोभा मास्तरणीला विचारले. तुम्हीच बघा म्हणजे झालं. मी जर काही म्हटलं तर मला दुसरी माणसं म्हणतात तुम्हाला अचलेचा हेवा वाटतो, शोभाबाईने उत्तर केले. उषा आणि शिवणबाई शोभा शिवण्याच्या वर्गाला लागूनच बाहेरच्या सज्जात उभ्या होत्या. हेवा? आणि तो कशाबद्दल? उषेने कपाळाला आठ्या घालून विचारले. दुसरा कशाबद्दल असणार? अचला रूपानं सुरेख आहे ना. आपण काही तिच्या विरुद्ध बोललं म्हणजे पुरुषांना वाटतं की ह्या मत्सरांनी बोलतात. रूप असलं तर तिचं तिला, मला हो काय त्याचं. पण आपली तुम्हाला पुरुषांची रीत सांगते. होय ना, सगळ्या पुरुषांची रीत एकच. इकडे माझ्याशी लग्न केलं आहे ना, लग्नानंतर मला काय म्हणतात की अचलेला आपल्या इथं राहू दिली तर काय हरकत आहे. घरात गडी मोलकर्णी सारखी सुद्धा राहायला ती तयार आहे. मी साफ सांगितलं, मी जिवंत आहे तोवर तिला घराच्या उंबरठ्याच्या आत पाऊल सुद्धा टाकू देणार नाही. म्हणे मोलकर्णी सारखी राहील. अशी सुरेख मोलकरीण घरात आली तर ती घरधणीन व्हायची हा हा म्हणता. आणि ही तर काय बोलून चालून लग्नाची बायको. हिनं इकडचं मन वश केलं की मलाच ती मोलकर्णीसारखी वागविल. बोलून चालून पुरुषाचं मन कोणत्या वेळेला कुठल्या बाईकडे जाईल याचा काही नेम असतो का? मला तर सुरेख बायकांची बाई भारीच भीती वाटते. नाहीतर काय, पुरुषांचा स्वतःच्या मनावर मुळीच ताबा नसतो, म्हणून असल्या बायकांना भ्यावं लागतं आपल्यासारख्यांनी. आपल्यासारख्यांनी म्हणजे रूपानं साधारण असलेल्या बायकांनी हो. रूपापुढं पुरुषांना गुणाची मुळी सुद्धा किंमत नसते. सुरेख असली म्हणजे मग ती अडाणी असो वाईट चालीची असो, तिलाच ते डोक्यावर घेऊन नाचतील. शी, असल्या बायकांना लाज तरी कशी वाटत नाही कुणास ठाऊक आपल्या ज्याच्या त्याच्या पुढं करायला आणि दुसऱ्यांच्या अन्नात माती कालवायला. उगीच तुम्ही बघा, हिच्या दिवसाच्या काठी ऑफिसात किती खेपा होतात त्या. शेकडो मुली शिकताहेत, पण हिच्यासारखी हीच. म्हणजे काय, जयपाल आहे ना. होय, मग काय, त्यांच्या भोवती घिरट्या घालीत असते. खरंच का? उषाने डाव्या हाताचा मिटलेला पंजा हनवटीखाली धरून म्हटले. सगळे म्हणतात. जयपाल म्हणजे मोठे गृहस्थ आहेत, एक सत्याग्रहात शिक्षा भोगून आले आहेत.
हरिजन कार्य करतात, शिवाय काँग्रेस पक्षातले मोठे कार्यकर्ते आहेत म्हणे. समाजसेवा करायची म्हणून ते वनिता विश्रामात चिटणीसाचं काम करतात. एवढा पैसा त्यांनी धंद्यात मिळवला, तो म्हणे त्यांनी भावाला देऊन टाकला. त्यांना बायको मोल कुणी नाही म्हणून त्यांनी समाजकार्याला वाहून घेतलं आहे. इकडे तर जयपालांची खूप स्तुती चाललेली असते. मी समजत होते हा खरोखरच कुणी महात्मा असेल. महात्मा आहेच, पण ही बया आल्यापासून सर्व मनू बदलला. बरं, ह्या बाईनी तरी विचार करायला नको का की जयपाल म्हणजे आज या संस्थेचे आधार आहेत. ही संस्था कर्जापायी डबघाईला आली होती, पण जयपालनीच गुजराती शेठियांकडून मोठमोठ्या देणग्या मिळवून संस्था नावारूपाला आणली. तर हिनं विचार करायला हवा की जयपालांच्या अब्रूला, संस्थेच्या नावाला धक्का लागेल असं आपण करू नये. पण हिनं अगदी ताळच सोडलं आहे. असं ना, बघा म्हणावं येऊन डोळ्यांनी स्वतःच्या. म्हणतात एखाद्या वेळेस की अचला हट्टी असली तरी वर्तनानं शुद्ध आहे. मी विचारलं सुद्धा, ही गोष्ट मला कशाला सांगता? म्हणजे पर्यायानं असंच सुचवता तुम्ही की माझ्याबद्दल तुम्हाला खात्री नाही. मग गप्प बसतात, सुस्कारे टाकतात. सुस्कारे कशाबद्दल? दुसरे कशाबद्दल असणार? अचलेला घरात नांदायला आणायचं स्वारींच्या मनात आहे, पण मी खंबीर आहे ना. तिच्या वर्तनाबद्दल विलासांना खात्री आहे म्हणता, आणि आमच्या संस्थेला पाठवलेल्या पत्रात तर त्यांनी अचलेला वर्तनाबद्दल वाटेल तसं लिहिलं आहे. ते सगळं ढोंग आहे, ढोंग. तिला कुठं आसरा मिळू नये म्हणून पत्रात लिहिलं असेल, पण पोटात कावा निराळाच आहे. तिला कुठं आसरा मिळाला नाही म्हणजे आपोआप शरण येईल ती. निदान कोर्टात अन्नवस्त्राचा दावा लावील आणि मग स्वारी खुशाल सांगेल, मी तिला सांभाळायला तयार आहे. बरं, मी वकिलांना विचारलं तर ते म्हणतात, अचला जर घरात राहायला आली तर तुमच्याच्यांनी काही सुद्धा आडकाठी आणता यावयाची नाही. म्हणता तरी काय? अशी माझ्या कर्माची गत आहे. सांगा तुम्हीच की मला अन्न तरी गोड लागत असेल का? अन मनाला स्वस्थता नसली म्हणजे अंगावर तेज कुठून राहणार? अन उलट मलाच विचारतात की तू आताशा काळवंडलीस का? मी म्हटलं, मी काही काळवंडले नाही. अचलेला पाहिलं असेल कुठंतरी म्हणून मी काळवंडलेली दिसू लागले. तर आपले खुशाल हसतात. मी इतकी काही मूळची काळी नाही रंगानं, पण मनाला स्वस्थता नसली ना म्हणजे माझ्या अंगाची कातडी फारच काळी दिसू लागते. अहो, तुमचा काय आणि माझा काय? तोंडाचा रंग आणि सगळ्या अंगाचा रंग एकसारखा आहे. अचलेचा तोंडाचाच रंग उजळ आहे, हातापायाचा रंग त्या मानानं झाका आहे. तुमच्या माझ्या रंगासारखंच नाही का? ह्याला आता काळा म्हटला म्हणजे झालंच. निमगोऱ्या रंगाला काळा रंग म्हटल्याचं मी ऐकलं नाही कधी. पुरुषांच्या जवळ काळा गोरा असे दोनच शब्द स्त्रियांच्या रंगाबद्दल असतात. आवडू लागली म्हणजे तिला उजळ म्हणतील, नावडू लागली म्हणजे तिला काळवंडलेली म्हणतील. इथून तिथून पुरुष एकजात लबाड असतात. कसे बोललात? खरंच राग येऊ देऊ नका काही विचारलं तर. छे, राग नाही येणार, विचारा ना. मी तर ऐकलं होतं की जयपाल म्हणे कुणा मास्तरणीशी पुनर्विवाह करणार होते. असेल, पण आता त्याचं काय? नाही, अचला जयपालांच्या भजनी लागली आहे म्हणून विचारते. इतक्यात अचला ऑफिसमधून बाहेर आली. शोभाने व उषाने तिला परत जाताना पाहिले. शोभाचा चेहरा लाल झाला आणि खजीलही झाला. जळलं मेलीचं लक्षण, असं पुटपुटत शोभा पाय आपटीत ऑफिसकडे गेली. उषा जागेवरच उभी राहिली. तिला शोभाच्या बोलण्याचा आणि वागण्याचा उलगडाच होईना. दुसऱ्याच दिवशी विलास वनिता विश्राममध्ये आले. जयपालने त्यांचे स्वागत केले, संस्थेची माहिती सांगितली. शोभा ऑफिसातच घुटमळत होती. विलासने तिला खुर्चीवर बसायला सांगितले. त्यावेळी शोभा म्हणाली, नाही, आपल्या मिसेस शिकायला येत असतात. शिवणकामाचा वर्ग पाहून जायचा जाताना. हां, पाहतो, तुम्ही बसा ना. अन जयपाल, मला तुमच्या संस्थेसंबंधी काही बोलायचं आहे, विलास म्हणाला. बोला की. अन तुम्ही शोभाबाई? त्या असल्या तरी काही हरकत नाही, बसा ना तुम्ही, विलास मध्येच म्हणाला. बरं, काय बोलायचं आहे आपल्याला? जयपालाने विचारले. मला असं सांगायचं आहे की चांगल्यांच्या बायका इथे शिकायला येतात, तेव्हा इथे एकंदर शुद्ध वातावरण असलं पाहिजे. अलबत, म्हणून तर पुरुषांना आम्ही संस्थेतून हिंडवून दाखवित नाही. कुणी माणसं कुठल्या हेतूने येतात, कुणी कुठल्या हेतूने येतात, म्हणून नियमच केला आहे की पुरुषांनी फक्त ऑफिसात भेटायचं. मी सुद्धा ऑफिस सोडून संस्थेच्या इमारतीत इकडे तिकडे कामाशिवाय फिरकत नाही. माझा कटाक्ष संस्थेत घेतल्या जाणाऱ्या स्त्रियांबद्दल आहे. कबूल,
त्याचाही योग्य बंदोबस्त आम्ही घेतो. कुणातरी 2 प्रतिष्ठित माणसांची शिफारसपत्रे असतील तरच आम्ही कुणाला संस्थेत दाखल करतो. आणखी विशेष आमचं असं पाहणं असतं की संस्थेत दाखल झाल्यावर विद्यार्थिनींची वागणूक चांगली असते की नाही. पण संस्थेत दाखल होण्यापूर्वीची वर्तणूक संशयास्पद असेल तर? बोलून चालून संशयास्पद. तिचा निर्णय नंतरच्या वागणुकीवरून आम्हाला करता येतो. आपल्या लोकांना वाटेल त्या कंड्या कुणाही बाईबद्दल उठवाव्याशा वाटतात. त्या सर्वच खऱ्या धरून चालल्या तर मोठाच अनर्थ होईल. पण खुद्द बाईंच्या नातेवाईकांनी जर वर्तनाबद्दल तक्रार केली तर? जिव्हाळ्याची नातेवाईक मंडळी झालेल्या चुकांवर पांघरून घालतात आणि जी स्वतःला जवळची नातेवाईक मंडळी म्हणवतात आणि वर्तनाबद्दल तक्रारी करतात त्या तक्रारी इथून तिथून खोट्या असतात असा आमचा अनुभव आहे. बहिणीविरुद्ध तक्रार करणारा भाऊ शेवटी चुलत भाऊ निघतो. मुलीबद्दल तक्रार करणारी आई सावत्र आई निघते. कित्येक वेळी केवळ सूड उगवण्यासाठी भलती सलती विधानं करतात नात्यांची मंडळी. दिराशी भांडून भावजाई निघाली आणि संस्थेच्या आश्रयाला येऊन राहिली की केवळ तिला थारा मिळू नये एवढ्यासाठी दीर सासरे पुतणे त्या बाईच्या वर्तनाबद्दल वाटेल ती विधानं करतात. एकंदरीत असं अनुमान निघतं की वर्तनाबद्दल आलेली तक्रार द्वेषानं अगर सूड उगवण्यासाठी म्हणून केलेली. तेव्हा आमचं धोरण असं आम्ही ठेवलं आहे की अशा तक्रारीकडे फारसं लक्षच द्यायचं नाही. हे तुम्ही विधवा स्त्रियांच्या बद्दल म्हणता ना? मी सर्वांच्या बद्दल बोलतो. कुमारिका, सुवासिनी आणि विधवा सगळ्यांबद्दल. सुवासिनी म्हणजे नवऱ्यांनी टाकून दिलेल्या ना? होय. नांदत्या सुवासिनी संस्थेत कशाला येतील? आणि एखादी कला शिकायला काही दिवस आल्या तरी त्यांच्याबद्दल तक्रार तरी कोण कशाला करणार आहे? आमच्या संस्थेत विशेष भरणा असतो फसवलेल्या कुमारिकांचा, परित्यक्त्यांचा आणि विधवांचा. मी परित्यक्त्यांबद्दल विचारतो की समजा त्यांच्या नवऱ्यांनी जर तुमच्याकडे तिच्या वाईट वर्तणुकीबद्दल तक्रार केली तर? मी असं विचारतो की ज्या नवऱ्यानं आपल्या लग्नाच्या बायकोला घरातून घालवून दिली असेल त्याला तिच्या अब्रूबद्दल कितपत चाड असणार, काळजी असणार? का बरं नाही? तरुण पत्नीला घरातून हाकलून देणाऱ्या नवऱ्याला एवढं तरी माहीत पाहिजे की हिचं रक्षण आपण काढून घेत आहोत तर तिला आपण आपल्या हातांनी मवाल्यांच्या हवाली करीत आहोत. आणि मग तिच्या हातून चुकी झाली तर अशा नवऱ्याला त्याबद्दल बोलण्याचा अधिकार काय? का नाही अधिकार? टाकून दिली तरी ती लग्नाची बायको आहे, तिनं शुद्ध राहिलं पाहिजे. मिस्टर विलास, आपण ही तात्विक चर्चा करीत आहोत. स्पष्ट बोललो तर त्याचा विपर्यास मात्र करून घेऊ नका. नवऱ्यानं दुसरं लग्न करावं, संसारात दंग व्हावं, तो पुन्हा नांदायला नेईल अशी आशाही उरली नसेल अशा बाईनं काय करावं? एक माणूस म्हणून विचार करा. केवळ पोटाला गोळाभर अन्न सुद्धा तिला तिचा नवरा देत नाही आणि तिनं मात्र शुद्ध राहावं असं त्याला कोणत्या तोंडानं म्हणता येईल? खाण्यापिण्याचा आणि शुद्ध राहण्याचा काय संबंध बुवा? संबंध असा की तिनं चांगलं राहायचं ते कुणासाठी म्हणून? कुणासाठी म्हणजे नवऱ्याच्या अब्रूसाठी. आणि जो हिच्या जीवावर सुखावर उठला आहे असल्या नवऱ्याची अब्रू हिनं सांभाळायची. मी असं विचारतो की असल्या नरराक्षसाला समाजात काही अब्रू असते का? नाही, असावी का? का नाही असणार? बायको खराब निघाली म्हणजे नवराही खराब ठरतो की काय? खराब बाईला घराबाहेर काढून तिला वणवण फिरायला लावणारा नवरा आपल्या बेअब्रूची मशाल रस्ती पाझळीत मिरवीत ठेवतो. अगदी खराब वर्तनाची आहे अशी आपण कल्पना केली तर अब्रूदार नवरा तिच्या दुष्कृत्यावर पांघरून घालील. नाही, घालतो सुद्धा. बिन अब्रूच्या नवऱ्याला असा बोलण्याचा काय अधिकार की बायकोनं मात्र चांगलं राहावं? निदान तिच्या अब्रूसाठी तरी तिनं चांगलं राहायला नको का? हे म्हणणं बरोबर आहे. टाकून दिलेली बाई होता होईतो नेकीने वागते. होता होईतो का? काहीही झालं, कसलीही अडचण आली तरी तिनं चांगलंच राहिलं पाहिजे. आणि ते का म्हणून? नवऱ्यानं टाकून दिली एवढ्यानंच तिच्या सर्व भुका नाहीशा होतात का? की आपले अंगावरचे दागदागिने जसे नवरा काढून घेतो तशी तिची सुखवासनाही तो तिच्यापासून हिसकावून घेतो? तीही माणूस आहे. पहिली बायको आवडेनाशी झाली म्हणजे पुरुष दुसऱ्या स्त्रीशी लग्न करतोच ना. ते तरी तो कशासाठी करतो? पुष्कळ कारणं असतात त्याला. असतील, पण मुख्य कारण वासना तृप्ती असते. एकट्या पुरुषालाच काय ती वासना असते आणि स्त्रीला नसते असं का आहे?
ती झाली तरी माणूसच आहे, तिलाही वासना असायच्या, आणि त्या वासनांची तृप्ती तिनं कशी करायची ह्याचा विचार कुणी कधी करतो का? माणसाला अन्न वाचून राहता येत नाही, तसं विषय सुखा वाचूनही जगता येत नाही. बालविधवा बऱ्या राहतात त्या. ज्यांचे नवरे प्रेमळ आणि चांगले असतात अशांच्या विधवा नुसत्या प्रेमाच्या स्मृतीवर तशाच राहतात. ज्यांचे नवरे मनासारखे नसतात त्या नवरा मरता शक्य असेल तर पुनर्विवाह करतातही. आणखीन विधवांची आपण समाजात इतकी कुचंबणा केलेली असते की तिला आपले विचार बोलून दाखवायचं आणि ते अंमलात आणायचं धैर्यच होत नाही. विधवांची गोष्ट निराळी खरीच, त्यांचे नवरे मेलेले असतात, पण परित्यक्त्यांचे नवरे चांगले जिवंत असतात ना. होय, जिवंत असतात छळायला आणि अनन्वित आरोप करायला. खरं म्हटलं म्हणजे अशा नवऱ्यांना लाज वाटायला पाहिजे की आपण आपली जबाबदारी पार पाडित नाही म्हणून. टाकलेलीवर सूड उगवण्यात काय पुरुषार्थ आहे, आणि तोही इतक्या नीचपणानं उगवायचा की तिला गोळाभर अन्न सुद्धा कोणी घालू नये अशी अधम इच्छा ठेवायची, आणि म्हणे टाकलेलीनं चांगलं राहावं का, तर त्यांच्या अब्रूला जपण्यासाठी. जयपाल, असं अद्वा बोलण्याचं तुम्हाला कारण नाही. एका संस्थेचे चिटणीस म्हणून तुम्ही तुमची जबाबदारी विसरला. मी जबाबदारी विसरलो नाही, तुम्ही मात्र आपला अधिकार विसरला आहात. संस्था पाहायला येणाऱ्यानं इतक्या खोल पाण्यात शिरण्याचं आणि बाचाबाचीवर येण्याचं काहीच कारण नाही. मी नुसता प्रेक्षक म्हणून आलो नाही. माझी बायको ह्या संस्थेत शिकत आहे. संस्थेचा कारभार सोहळा राहिला पाहिजे असं बजावण्याचा हक्क आहे मला, आणि संस्थेचा कारभार स्वच्छ सोहळा चालला आहे हे निक्षून सांगण्याचा हक्क माझा आहे. मला वाटतं ह्यापेक्षा जास्त तपशिलात आपणास शिरता येणार नाही. का नाही येणार? माझी बायको जिथे शिकायला येते त्या शाळेत अचला येता कामा नये. घरंदाजांच्या बायकांच्या अब्रूचा हा सवाल आहे, आणि अचला ही सुद्धा घरंदाजाचीच बायको आहे. अचला जर एखाद्या बिनअब्रूच्या गृहस्थाची बायको असेल तर आपली पत्नी ही सुद्धा बिनअब्रूच्या नवऱ्याची बायको ठरेल. घरंदाजाच्या बायकांची अब्रू जाऊ नये, त्यांना कुंटणखान्यात किंवा मुसलमानांच्या घरात कोणी घालू नये म्हणून अचलेसारख्या परित्यक्त्यांना संस्थेकडून आसरा मिळत असतो. नवरे आपलं कर्तव्य विसरले तरी आमच्या संस्थेला ते विसरता येत नाही. अचला वर्तनानं खराब आहे. पूर्वी कुणा भगिनीच्या हातून चूक झाली असेल तर तीही सुधारण्यासाठी संस्थेशिवाय दुसरी कुठं जागा आहे का? आपण तिला घरी राहायला घेऊन जाता का? छे, अशा बदफैली बायकोला मी घरी घेऊन जाऊ म्हणता? ती माझ्या घराचं दुकान करील. ह्या संस्थेचंच तिनं दुकान केलं आहे म्हणा. विलास, तुम्ही मर्यादा सोडून बोलू लागलात. मी खादीचा पोशाख घालतो म्हणून तुमचं वाटेल तसलं बोलणं ऐकून घेईन असं समजू नका. संस्थेची आणि संस्थेतील व्यक्तींची बदनामी मी कधीच ऐकून घेणार नाही. काय कराल? मी तुमच्यावर आरोप ठेवतो की तुमचा आणि अचलेचा? जयपाल खुर्चीवरून ताडकन उठला आणि त्याने विलासचे नरडे धरले, आणि विलासचे बोलणे अर्धेच राहिले. विलास लटलट कापू लागला आणि गळा कसाबसा सोडवून तो बाहेर पडला. जाताना तो पुटपुटला, हरामखोराला दाखवतोच हात. चल रे, फरास खाण्याकडे मोटार घे. शोभा तो सर्व संवाद ऐकत होती. तिची सुद्धा बोबडी वळली. विलास गेल्यावर ती जयपालजवळ हळूच गेली आणि म्हणाली, अशांशी फार बोलण्यात अर्थ नसतो. बरोबर आहे, रागाच्या आधीन मी आज झालो हे बरोबर झालं नाही. जयपाल खुर्चीवर बसला आणि त्याने आपले डोके दोन्ही हाताने दाबून धरले. शोभा जवळचा पंखा घेऊन वारा घालू लागली. थोड्या वेळाने जयपाल तिला म्हणाला, शोभाबाई, हा तुमच्यावरही किटाळ आणल्याशिवाय राहणार नाही. इथं अचला राहते हे त्याला पाहवत नाही. पाहतो मी विचार करून. अचलेला तुमच्या इथून हलवली पाहिजे आत्ताच्या आत्ता. ती का म्हणून? मला काय तो त्रास देणार आहे? आणि तुमच्यासाठी सोशीन मी तो. काही दुसरीकडे तजवीज पाहू नका. शाब्बास, मला वाटलं या लढ्यात मी एकटाच मार खात राहणार. बघा हो, वेळी सावध व्हा. संकट सोसावी लागतील, नाव खराब होईल. चालेल, संस्थेत राहायचं तर हे सगळं सहन केलंच पाहिजे. तुम्ही तरी सहन करणार आहातच ना? होय. मग मीही तुमच्याबरोबर आहेच असं समजा. बरं, चला. शोभाने समाधानाचा सुस्कारा सोडला आणि हळू आवाजात म्हणाली, जयपाल, तुम्ही बरेच दमला आहात. घरी येता का? नको, सभेची वेळ झाली आहे, मला गेलं पाहिजे. असे म्हणून जयपाल बाहेर निघाला. शोभा मात्र तिथेच ऑफिसात बराच वेळ विचार करीत उभी राहिली.
जाताना ती पुटपुटली, अचलेला आपल्या इथंच ठेवून घेतली पाहिजे. सगळ्या गोष्टी आपल्या ताब्यात राहतील. जयपाल आणि विलास यांच्या बोलाचालीची आणि मारामारीची हकीकत गावात एकदम सर्वत्र पसरली. जयपालाला विलासने बेदम मारले अशी बातमी ऐकून जयपालचे स्नेही सोबती त्याच्या समाचाराला धावून आले. तर विलासला जयपालने भयंकर दुखापती केल्याचे ऐकून विलासचे ऋणानुबंधी त्याची विचारपूस करण्यासाठी भोवताली जमा झाले. संस्थेत ही मारामारी झाल्याचे वृत्त बाहेर येताच संस्थेचे चालक आणि संस्थेत शिकणाऱ्या विद्यार्थिनींचे मालक यांचीही संस्थेच्या आवारात ये-जा सुरू झाली. एवढी खळबळ एरवी उडाली नसती, पण बाचाबाची झाल्याचे वर्तमान किराताला शोभाबाईने सांगितले आणि किराताने विलासांनी वनिता विश्रामचे चिटणीस श्री जयपाल यांच्यावर खुनी हल्ला केला आणि शिवीगाळ केली, प्रकरण कोर्टात जाणार असल्याचे समजते अशी बातमी सर्व वर्तमानपत्रातून ठोकून दिली. विलास जयपालवर काहीतरी किटाळ आणणार, तेव्हा अगोदरच आपण जयपालबद्दल सहानुभूती निर्माण करावी एवढ्यासाठी किराताने हे वर्तमान तातडीने सर्व वर्तमानपत्रातून प्रसिद्ध करविले. मात्र त्याचा परिणाम अगदी उलटा झाला. विलास वनिता विश्रामातून तावातावाने निघाला. तो तडक पोलीस ठाण्यावर गेला व त्याने झालेला प्रकार सांगितला, परंतु खाजगी फिर्याद मॅजिस्ट्रेटकडे मांडा असा त्याला जबाब मिळाल्यामुळे तो खजील झाला होता. आपणहून फौजदारी फिर्याद करायला तो नाखुश होता, पण दुसऱ्या दिवशी सर्व वर्तमानपत्रातून विलासने जयपालावर खुनी हल्ला केल्याचे वर्तमान प्रसिद्ध झाले. त्यासरशी आपले नाव बद्दू होऊ नये म्हणून त्याने दुसऱ्या दिवशी मॅजिस्ट्रेटकडे मारामारी, जीव घेण्याच्या धमकी, शिवीगाळी केल्याबद्दलची फिर्याद नोंदवली. जयपालावर फिर्यादीचे सूचनापत्रही बजावण्यात आले. विलास आणि जयपाल ह्या दरेकाची आत्मसमर्थनाची तयारी सुरू झाली. सदर फिर्यादीत अचलेबद्दलची हकीकत येणे अपरिहार्य होते. अचलेच्या हकीकतीवरूनच बोलाचाल झाली आणि विलास काही लागण्यासारखे बोलल्यामुळे जयपालाने रागाच्या भरात विलासला संस्थेतून बाहेर काढले असा जयपालतर्फे बचाव होता. अर्थात अचलेची हकीकत साध्यंत विलासच्या तोंडून काढल्याशिवाय गत्यंतर नव्हते. अचलेची कच्ची हकीकत जयपालने तयार केली. विलासची क्रूरतेची वागणूक कोर्टात अनायासे बाहेर येईल, लोकांना परित्यक्तेची दुःखे माहीत होतील, ह्या प्रश्नाकडे त्यांचे लक्ष जाईल, हाही उद्देश ही फिर्याद लढवण्यात होता. फिर्यादीचे काम सुरू झाले. फिर्यादी विलास यांची उलट तपासणी सुरू झाली. तीत त्यांनी कबूल केले की अचला हिच्याशी आपलं लग्न झालं होतं, पण ह्या घटकेस मी तिला आपली बायको समजत नाही. लग्नानंतर आलेल्या निनावी पत्रामुळे काही बेबनाव झाला, त्यामुळे अचलेला माहेरी पाठवून दिली. पुढे तिला पुन्हा नांदायला आणली. तिच्याबद्दलची निनावी पत्रे आली होती. तिला मी कोंडून ठेवली. तिला मी डागली नाही. तिच्या अंगावर डागल्याचे व्रण कशाने पडले ते मला माहीत नाही. लग्नापूर्वी व्रण नव्हते. तिच्या अवघड जागी डाग दिल्याचे खोटे आहे. ती स्वयंपाक करताना चुलीवरचे आंधण अंगावर आले, त्यामुळे ती भाजली होती. तिचा त्यावेळी पोलिसात जबाब झाला असेल. तिने जबाबात काय सांगितले ते आठवत नाही. भाजण्याच्या आदल्या दिवशी तिने आपल्या आईला एक चिठ्ठी पाठवली असेल. चिठ्ठीत माझ्या जीवास धोका आहे असे तिने लिहिले होते की नाही मला माहीत नाही. तिला कोंडून ठेवली होती कारण तिला वेड लागले होते. ती सैरावैरा पळत असे. घरातून पळाली तशी ती आईजवळ राहत होती. तिला मी अन्न वस्त्र देत नाही आणि देणारही नाही. मी तिला आपली बायको समजत नाही. ती माझ्या इच्छेविरुद्ध घरातून निघून गेली म्हणून मी तिला पोसण्यास बांधलेला नाही. ती घरातून निघून गेली त्यापूर्वी 2 वर्ष माझं उषेबरोबर लग्न झालं होतं आणि उषा घरात नांदत होती. उषा ही आपल्या बापाची एकुलती एक मुलगी होय. तिच्या बापानं सुमारे 1 लाख रुपयांची मिळकत ठेवली. तिचा वारसा उषेला मिळाला. उषेशी प्रथम प्रेम जमलं, नंतर बऱ्याच दिवसांनी विवाह झाला. मी मोटार एजंट आहे. शिव्होलेट कंपनीचा मुंबई इलाखा आणि काठेवाड प्रांतापुरता सीर एजंट आहे. धंद्याला भांडवल उषेनं दिलं आहे. माझं शिक्षण साधारण झालेलं आहे. इंग्रजी लिहिता वाचता येतं. मी युनिव्हर्सिटीची कुठलीच परीक्षा पास झालो नाही. 4थ्या इयत्तेतून मी शाळा सोडली. पुढचं शिक्षण मी घरीच केलं. अचला वनिता विश्राममध्ये असल्याचे मला समजल्यावरून मी संस्थेकडे तिला काढून टाकण्याबद्दल तक्रार केली होती. त्याप्रमाणे तिला वसतिगृहातून काढून टाकली होती. तिला शाळेतून काढून टाकावी
असं सांगण्यासाठी मी गुन्ह्याच्या दिवशी जयपाल आरोपी यास संस्थेच्या ऑफिसात भेटलो. अचला बदफैली आहे असं मी त्यांना सांगितलं. जयपालचा आणि अचलेचा वाईट संबंध आहे असा माझा समज आहे. माझी बायको उषा ही शिवणकाम शिकण्यासाठी संस्थेत जात असते. तिनं प्रत्यक्ष ह्या दोघांची बोलणी चालणी हसणी खिदळणी पाहिली आहेत. तिनं खात्री करून घेतली आहे. जयपालांवर मी हा आरोप केला त्याच वर्षी तो माझ्या अंगावर धावून आला. त्यांनी मला मारलं नाही. मीच ऑफिसातून बाहेर पडलो. अचलेचा आणि जयपालचा वाईट संबंध असल्याबद्दलची हकीकत माझी बायको उषा जाणीत आहे. शाळेतल्या शिवण मास्तरीणबाई शोभाबाई याही जाणीत आहे. बोलाचाली झाली व मी बाहेर पडलो. त्या सर्व काळपर्यंत शोभाबाई ऑफिसातच होत्या. शोभाबाई शिवाय दुसरं कोणीच तेथे हजर नव्हतं. शाळा सुटून गेली होती. गडी मला दिसले नाहीत. उलट तपास पुरा होताच मॅजिस्ट्रेटने विलासच्या वकिलांना विचारले, आणखीन पुरावा घेण्याची जरुरी आहे? फिर्यादी तर मारामारीचं काहीच सांगत नाही. वकील, आम्ही शोभाबाईंची साक्ष दिली आहे. मारामारी झालेली त्यांनी प्रत्यक्ष पाहिली आहे आणि फिर्यादीची इच्छा असेल तर त्यांच्या कुटुंबास मी साक्षीत यायला सांगणार आहे. मॅजिस्ट्रेट, पहिल्या कुटुंबाला की दुसऱ्या कुटुंबाला? वकील, दुसऱ्या कुटुंबाला आम्ही बोलावू. पहिल्या कुटुंबाला आरोपीनं बोलवावं पाहिजे तर. आरोपीचे वकील, फिर्यादीचं संसार चित्र उणं राहत असेल तर पहिल्या कुटुंबाला बोलावू. बचावाचा पुरावा घ्यावा लागला तर अचलाबाईंना आम्ही आणणार आहोत. मॅजिस्ट्रेट, अहो पण कशाला? त्या मारामारीच्या वेळी हजर होत्या असं फिर्यादी कुठे सांगतात? आरोपीचे वकील, त्यांच्यामुळेच हे प्रकरण उपस्थित झालं आहे. त्यांच्या संबंधी आरोपीवर फिर्यादीने केलेले आरोप धादांत खोटे आहेत हे साबित करण्यासाठी त्यांना साक्षीमध्ये बोलावू. मॅजिस्ट्रेट, मला दुसरा धंदा नसेल नाही. मी काही इथे एखादी सामाजिक कादंबरी नाही लिहित. फिर्यादी म्हणत आहेत शोभाबाईंना साक्षीमध्ये आणतो म्हणून. पुढील तारखेला हजर ठेवा, नाहीतर फिर्याद काढून टाकीन. आज हजर होत असतील तर घेऊन टाकू. फिर्यादी वकील, त्यांना रजा घ्यावी लागेल. आरोपी वकील, त्यांची साक्ष आहे म्हणून त्या आज रजेवरच आहेत असं आरोपी सांगतात. मॅजिस्ट्रेट, खरंच त्या साक्षीत येणार आहेत का? तर मी मुदत टाकतो. फिर्यादी वकील, एक तारीख टाकावी. त्यांना हजर तरी करा, नाहीतर काम तरी पुरं करा. फिर्यादीचे त्या दिवसाचे काम तहकूब राहिले. उलट तपासणीत निघालेल्या हकीकतीची सर्वत्र चर्चा होऊ लागली. तसा विलास अधिकच उसळला. परंतु फिर्यादीत त्याला यश मिळवण्यासाठी शोभाबाईंच्या जबानीवर सर्व आधार होता. शोभाबाईंच्या जबानीबद्दल यापूर्वीच खटपट झाली होती. परंतु शोभाबाई बघेन, खरी हकीकत असेल ती सांगेन, एवढेच सांगून आल्या माणसाला परत पाठवीत. आता नुसती खरी हकीकत सांगून चालणार नव्हते, तर निकालाच्या बाजूची हकीकत शोभाने सांगणे जरूर होते. तेवढ्यासाठी मोठ्या लगबगीने उषा शोभाबाईला भेटायला आली. माझ्याकरता तरी तुम्ही एवढं सांगितलंच पाहिजे की जयपालांनी ह्यांच्या अंगावर हात टाकला. उषा म्हणाली, खरं असेल ते सांगेन. अमुक सांगेन तमुक सांगेन, आता काही कुणाला शब्द देत नाही मी. शोभाने उत्तर दिले. उषेचा चेहरा खरकन उतरला. म्हणजे असंच तुमच्या मनात आहे की इकडची बेअब्रू व्हावी? जयपालांनी त्यांना मारल्याचे साबित नाही झालं म्हणजे खोटं कोण पडलं? हेच की नाही? आणि अगोदरच जबानीत वाटेल तसल्या खोट्या नाट्या हकीकती विचारून घेतल्या आहेत जयपालाच्या वकिलाने. आणि वर ही फिर्याद खोटी ठरली म्हणजे मग आम्हा दोघांना गावात राहायलाच नको. पण तुमची फिर्याद खरी ठरली काय आणि खोटी ठरली काय? मला काय त्याची एवढी ईर्ष्या बाळगण्याचं कारण? मी थोडीच फिर्याद करायला सांगितली होती. आणि विलासची अब्रू जाईल म्हणता, पण संस्थेच्या अब्रूला मला जपायला नको का? मला आशा होती की निदान अचलेसाठी तरी तुम्ही आमच्यासारखं सांगाल. अचलेसाठी म्हणजे? अचलेवर सूड उगवण्यासाठी. पण मी आता समजले. काय? की जयपालांना बचावायला तुम्ही पाहता, मला सगळं दिसतं आहे. नाही असं समजू नका. जयपालच्या बचावण्यासाठी तुम्ही त्यांच्या बाजूनं साक्ष देणार. जयपाल जर तुमच्या ताब्यात असता तर ते ठीक होतं. अचलेनं केव्हाच त्याला आपल्या मुठीत घेतलं आहे. असा तर जयपाल आणि तुम्ही मारे त्यांच्या बाजूची साक्ष देणार. उषाबाई, लोकांच्या भानगडीत मी पडत नाही, तसं दुसरींनीही माझ्या भानगडीत पडलेलं मला खपत नाही. जयपालांना तुम्ही आज ओळखता, मी आज वर्षानुवर्ष ओळखते आहे. जयपाल तसे नाहीत, आणि जरी तसे असले तरी मी त्यांच्या विरुद्ध जबानी साफ देणार नाही. कशाला द्याल?
तुम्ही होऊनच राजरोसपणे अचलेचा आणि जयपालाचा संसार मांडून दिला आहे, तर तुम्ही कशाला देणार आहात आमच्याकडची जबानी? सगळं गाव काय म्हणतं आहे ते तरी ऐका. जयपालाचा तुमच्याशी पुनर्विवाह होणार म्हणून मी ऐकत होते. आता लोक चक्क बोलू लागले आहेत की अचलेशी जयपालांनी संसार थाटला आहे. असं बघा, तुम्हा नवरा बायकोंना भरमसाठ बोलायची सवयच आहे, पण आम्हाला असं बोलणं ऐकून घेण्याची सवय नाही. तुमचे विलास आणि तुम्ही परमेश्वरानं जोडा कसा शोधून जमवला आहे. तुमचे जयपाल तसेच आहेत. जयपालांना मी लहानपणापासून ओळखते आणि मलाही तुमची खडानखडा माहिती आहे. समजलात? जयपालांनी सांगितलं असेल. होय, खात्रीनं. त्यांच्याशिवाय दुसऱ्या कोणाला माझ्याबद्दल माहिती नाहीच आहे. बरेच आहेत जयपाल. बसल्या बसल्या दुसऱ्याबद्दल भलत्या सलत्या कंड्या पिकवतात म्हणायच्या. जयपाल कुणाबद्दल कधीच काही बोलत नाहीत. ते काही विलास नाहीत. आणि तुमच्या हकीकती जयपालांनी सांगितल्या तरच कळतील असं थोडंच. सगळ्या जगजाहीर आहेत. अचला बिचारी भोळी. तिच्या भोळेपणाचा फायदा घेऊन तुम्ही घरात घुसलात आणि तिला मात्र बिचारीला देशोधडीला लावलत. माझ्यासारखी असती तर झिंजा उपटून बाहेर काढलं असतं तुम्हाला. अचलेला सांभाळा, नाहीतर झिंजा पकडून तुम्हालाच ती तुमच्या घरातून बाहेर घालवून देईल आणि जयपालाला घेऊन राहील. इतक्यात किरात आला. उषाचे बोलणे थांबले. शोभाला तेच पाहिजे होते. थांबा, मी आले, असे म्हणून उषेकडे ढुंकूनही न पाहता शोभा निघून गेली. उषा खजील होऊन परत फिरली. अचलेची हकीकत या येत्या अंकात छापणार आहे, तेवढ्यासाठीच मी आलो होतो, किरात म्हणाला. तुम्ही पुढं व्हा, घरी जा. येतेच मी. अचला घरी आहेच. तिला विचारा हकीकत, मी येतेच. असे म्हणून शोभा जयपालला भेटण्यासाठी ऑफिसात गेली. किरात उषेच्या मागोमाग बाहेर पडला.